म्हणजे मित्रांनो, तुम्ही सहमत असालच की आत्ता जे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये लोकांच्या बरोबर डायरेक्ट संवाद साधण्याचं कौशल्य किंवा लोकांना खिळवून ठेवण्याचं कौशल्य जे महाराष्ट्रात एक दोन नेत्यांमध्ये आहे. त्यामध्ये साहेब ठाकरे तर आधी आहेतच. त्याचबरोबर अजितदादांच्या पत्रकार परिषद असो, सभा असो, प्रचंड प्रतिसाद मिळायचा त्यांना. आणि हे दोन्ही वेनी चालायचं. म्हणजे पुढून अजितदादा बोलतायत, त्यांच्या तिथून खालून सभेला आलेली लोक बोलायची, त्याच्यावरती दादा रिप्लाय द्यायच्या. तर अशा अनेक गोष्टी आता दादांनी केलेल्या. किंवा त्यांचा मॉर्निंगला जो फेरफटका असायचा तिथे लोक त्यांना भेटायला जायची, त्यांच्याशी बोलायची आणि चालता चालता सुद्धा दादा त्यांना उत्तर देऊन काही बोलून पुढे जात होते. तर हे संवाद आणि हे जे नातं जनतेशी जोडलेलं ते त्यांना महाराष्ट्रातला प्रभावी नेता, म्हणजे सामर्थ्यशाली तर ते आहेतच, पण लोकांच्या वरती अतिप्रभाव पाडणारा नेता म्हणून ते पुढे येत होते. आणि त्याचबरोबर ते 2029 ला लोकांच्या मध्ये